नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये आता पोहोचलेले आहे. हप्ते वितरण आता बंद झालेले आहे. तर आता जानेवारीचा जो हप्ता आहे हा केव्हा मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील. तर मागील डिसेंबर हप्त्याचे जे पैसे आहे ते बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये पोहोचलेले नाहीये. तर आता जानेवारीचा हप्ता त्यांना येणार का? त्याचं उत्तर आहे नाही. जानेवारीचा हप्ता जो हा कोणत्या महिलांना येणार आहे तर नंबर 1, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे. लक्षात ठेवा, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे याचा अर्थ त्या महिला सर्व पात्र आहे, म्हणून त्यांना जानेवारीचा पण हप्ता या ठिकाणी येणार आहे. नंबर 2, ज्या महिला अपात्र असून त्यांनी आपली ई-के-वाय-सी केली नाही. लक्षात ठेवायचं महिलांनो, ज्या महिला अपात्र असून त्यांनी आपली ई-के-वाय-सी केलेली नाहीये त्यांना पण या ठिकाणी जानेवारीचा हप्ता पाठवला जाणार आहे. कारण बऱ्याचशा महिलांनी अपात्राच्या भीतीने ई-के-वाय-सी केली नाही. पण अशा अपात्र महिलांना पण या ठिकाणी हप्ता पाठवला जाणार आहे. कारण ई-के-वाय-सीची पडताळणी अजून पूर्ण व्हायची आहे. नंबर 3, ज्या महिला जून-जुलैमध्ये अपात्र झालेल्या होत्या, पण त्यांनी आपली ई-के-वाय-सी केल्यानंतर त्या पात्र झालेल्या आहे. अशा महिलांना आता जानेवारीचा हप्ता पाठवला जाणार आहे. कारण डिसेंबरचा पण हप्ता अशा काही महिलांना पाठवण्यात आलेला होता. अगोदर अपात्र झालेल्या होत्या. नंतर ई-के-वाय-सी केल्यानंतर पात्र झालेल्या अशा आणखी काही महिला राहिलेल्या असेल, की ते आता पात्र झालेल्या असेल. आता त्यांना पण जानेवारीचा हप्ता या ठिकाणी येणार आहे. नंबर 4, ज्या महिलांचा आधार सेटिंग ॲक्टिव्ह आहे, ज्या महिलांनी आपली बँकेची ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे, अशा महिलांना पण या ठिकाणी जानेवारीचा हप्ता पाठवला जाणार आहे. तर बऱ्याचशा महिलांना नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळाला नव्हता. याचं बरंचसं कारण होतं, की त्यांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नव्हती. त्यांचं आधार सेटिंग ॲक्टिव्ह नव्हतं. तर ज्यांनी आता ही प्रक्रिया केलेली आहे, त्यांना पण या ठिकाणी आता जानेवारीचा हप्ता पाठवला जाणार आहे. आणि नंबर 5, ज्या महिलांना आतापर्यंत सर्व हप्ते आलेले आहे, अशा सर्व पात्र महिलांना जानेवारीचा हप्ता जो हा 100% त्याच्या खात्यामध्ये येऊन जाईल. कारण त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आतापर्यंत आलेली नाही हप्ते मिळण्यासाठी. तर असे सर्व जे पात्र महिला आहे, त्यांना या ठिकाणी जानेवारीचा हप्ता 100% पाठवला जाणार आहे आणि 100% त्यांच्या खात्यामध्ये येऊन जाईल. कारण त्यांचं जे खातं आहे ते व्यवस्थित आहे. सर्व गोष्टी त्यांच्या खात्यातल्या बरोबर आहे. ते बँकेची के-वाय-सी केलेली आहे. आधार सेटिंग ॲक्टिव्ह आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित असल्यामुळे आणि ते नियमामध्ये बसत असल्यामुळे अगोदर जे हप्ते मिळालेले होते त्याचप्रमाणे आता जानेवारीचा पण हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे. तर जानेवारीचा जो हप्ता हा तुम्हाला 15 जानेवारीला जाहीर करण्यात आलेला होता. पण आता सध्याच महानगरपालिकेची निवडणूक संपलेली आहे आणि निवडणुकीची आता महापौर कोण होणार आहे, प्रत्येक महानगरपालिकेमध्ये महापौर कोण होणार आहे, सर्वांचं लक्ष आता याकडे असणार आहे. ही प्रक्रिया संपल्यानंतर जानेवारीचा जो हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे. याबाबतची घोषणा जी आहे त्यानंतर केल्या जाणार आहे. तर याची जास्तीत जास्त शक्यता आहे की फरवरीच्या सुरुवातीला तुम्हाला हा हप्ता मिळू शकते. तर याबाबतची आणखी काही अपडेट आले, की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.